तर आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 1 पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, चिकनगुनिया हा रोग डॅशपासून होतो? तर याचे ऑप्शन आहेत 1 विषाणू, 2 जीवाणू, 3 अधिजीव, 4 कवक। तर याचे उत्तर आहे 1 विषाणू। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या समूहातील 2 जीवनसत्वे पाण्यात द्रावणीय आहेत? तर खालीलपैकी कोणत्या समूहातील 2 जीवनसत्वे पाण्यात द्रावणीय आहेत? ऑप्शन आहेत 1 अ आणि ड जीवनसत्व, 2 ब आणि क जीवनसत्व, 3 ई आणि के जीवनसत्व, 4 यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे ब व क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये द्रावणीय आहेत। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या समूहातील जीवनसत्व पाण्यात द्रावणीय नाहीत मात्र मेदामध्ये विरघळतात? तर याचे ऑप्शन आहेत 1 अ ब क ड, 2 अ ड ई के, 3 अ ब ड के, 4 अ ब ड ई। जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल। तर याचं उत्तर आहे 2 अ ड ई के हे मेदामध्ये विरघळतात। प्रश्न चौथा, मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळते? मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळते? तर याचे ऑप्शन आहेत 1 कार्बोहायड्रेट्स, 2 प्रथिने, 3 जीवनसत्वे, 4 यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे 1 कार्बोहायड्रेट्स यापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळत जाते। प्रश्न पाचवा, निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? याचे ऑप्शन आहेत 1 अ, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व, 4 ड जीवनसत्व। तर याचं उत्तर आहे अ जीवनसत्व यापासून निकोप दृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे अ जीवनसत्व हे आहे। प्रश्न 6वा, अँटीऑक्सिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्व कार्यरत आहे? ऑक्सिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्व कार्यरत आहे? याचे ऑप्शन आहेत विटॅमिन ए, ऑप्शन 2 विटॅमिन सी, ऑप्शन 3 विटॅमिन डी, ऑप्शन 4 विटॅमिन ई। तर याचे उत्तर आहे विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडेंट म्हणून ओळखले जाते। प्रश्न 7वा, आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश हे प्रथिन असते? तर याचे ऑप्शन आहेत 1 मायोग्लोबिन, 2 बिलिरुबिन, 3 हिमोग्लोबिन, 4 यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे मायोग्लोबिन हे स्नायूमध्ये प्रमुख प्रथिने म्हणून आढळतात। प्रश्न 8वा, मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे डॅश इतके असते? मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण डॅश इतके असते। जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल। तर याचे ऑप्शन आहेत 1 10%, 2 25%, 3 40%, 4 65%। तर याचं उत्तर आहे 4 65% इतके मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण असते। प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून ओळखले जाते? याचे ऑप्शन आहेत 1 पाणी, 2 केरोसिन, 3 खनिज तेल, 4 दूध। तर याचं उत्तर आहे 1 पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून ओळखले जाते। प्रश्न 10वा, पाश्चरीकरण पद्धतीद्वारा खालीलपैकी डॅश हा नाशवंत पदार्थ टिकवला जातो?
पाश्चरीकरण पद्धतीद्वारा खालीलपैकी डॅश हा नाशवंत पदार्थ टिकवला जातो. ऑप्शन आहेत: 1 दूध, 2 लोणी, 3 तूप, 4 पाणी. तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर याचं उत्तर आहे दूध. हे पाश्चरीकरण पद्धतीद्वारे नाशवंत पदार्थ टिकवला जातो. प्रश्न 11वा. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणोत्सारी प्राणाचा मारा केला जातो. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणोत्सारी प्राणाचा मारा केला जातो. याचे ऑप्शन आहेत: 1 गॅमा अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर आहे 3 गॅमा या किरणाचा मारा केला जातो. प्रश्न 12वा. हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासाच्या उपद्रव टाळण्यासाठी डॅश या माशांचा वापर आता सर्वसामान्य होऊ लागला आहे. तर याचं ऑप्शन आहेत: 1 गप्पी, 2 सुरमई, 3 पाम्पलेट, 4 कटला. तर याचं उत्तर आहे 1 गप्पी मासे. प्रश्न 13वा. युरेमिया हा मूत्रपिंडाशी संबंधित रोग डॅश या घटक द्रव्यामुळे अधिक्यामुळे उद्भवतो. युरेमिया हा मूत्रपिंडाशी संबंधित रोग डॅश या घटक द्रव्याच्या अधिक्यामुळे उद्भवतो. ऑप्शन आहेत: 1 युरिया, 2 पाणी, 3 साखर, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 युरिया या घटकाच्या अधिक्यामुळे उद्भवतो. प्रश्न 14वा. सीरम बिलिरुबिन या द्रव्याच्या अधिक्यामुळे डॅश हा रोग होतो. सीरम बिलिरुबिन या द्रव्याच्या अधिक्यामुळे डॅश रोग उद्भवतो. ऑप्शन आहेत: 1 कावीळ, 2 युरेमिया, 3 गाऊट, 4 किटोसिस. तर याचं उत्तर आहे 1 कावीळ हा रोग होतो. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न 15वा. तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील डॅश या जीवनसत्वाचा नाश होतो. तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील डॅश या जीवनसत्वाचा नाश होतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 B1, ऑप्शन 2 B2, 3 B3, 4 B4, B12. तर याचं उत्तर आहे 1 B1 या जीवनसत्वाचा नाश होतो. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 1 पाहिलेला आहे आणि हा भाग अत्यंत परीक्षेच्या उपयुक्त असा बनवला आहे. तर आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 2 पाहणार आहोत. त्या प्रश्न आहे: अति मद्य सेवनामुळे डॅश या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 थायमिन B1, ऑप्शन 2 नियासिन B5, 3 बायोटिन B3, 4 रायबोफ्लेविन B2. तर याचं उत्तर आहे 2 नियासिन B5. प्रश्न 2. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 1965, 2 1970, 3 1983, 4 1990. जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे 3 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा देशात सर्वप्रथम चालू करण्यात आला. प्रश्न 3. राऊस सार्कोमा या विषाणूमुळे RSV डॅश हा रोग उद्भवतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 एड्स, 4 हिवताप. तर याचं उत्तर आहे 1 कर्करोग
हा उद्भवतो. प्रश्न चौथा, प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे डॅडॅस हा रोग होतो. प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे डॅडॅस हा रोग उद्भवतो. ऑप्शन आहेत 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 हत्तीरोग, 4 हिवताप. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 हिवताप हा रोग उद्भवतो. प्रश्न 5वा, हत्तीरोग डॅडॅस हा डास चावल्यामुळे होतो. हत्तीरोग हा डॅडॅस डास चावल्यामुळे होतो. याचे उत्तर प्रश्न आहेत ऑप्शन आहेत 1 क्युलेक्स, 2 प्लाझ्मोडियम, 3 ॲनाफिलीस, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्युलेक्स हा डास चावल्यामुळे होतो. प्रश्न 6वा, ॲनाफिलीस डासाची मांदी चावल्यामुळे डॅडॅस या रोगाच्या वर जीवाचे संक्रमण होते. ॲनाफिलीस डासाची मांदी चावल्यामुळे डॅडॅस या रोगाच्या वर जीवाचे संक्रमण होते. तर याचे ऑप्शन आहेत 1 हिवताप, 2 संधिवात, 3 कर्करोग, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 हिवताप हा रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते. प्रश्न 7वा, HIV एड्सच्या विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आढळते. HIV एड्सच्या विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आढळते. ऑप्शन आहेत 1 DNA, 2 RNA, 3 दोन्ही चूक, 4 दोन्ही बरोबर. तर याचं उत्तर आहे RNA हे HIV एड्सच्या विषाणूमध्ये जनुकीय आढळते. प्रश्न 8वा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅडॅस हा रोग होतो. याचे ऑप्शन आहेत 1 ॲनेमिया पंडरोग, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 युरेमिया. तर याचं उत्तर आहे ॲनेमिया हा रोग रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होते. प्रश्न 9वा, इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅडॅस हा रोग होतो. इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅडॅस हा रोग होतो. तर याचे ऑप्शन आहेत 1 मधुमेह, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 यापैकी नाही. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे 1 मधुमेह हा रोग होतो. प्रश्न 10वा, पॉलिफिलिजिया या मधुमेहाच्या लक्षणात वजन खूपच कमी होते, तर पॉलिडिस्पेसिया मधुमेहाच्या क्षणातच डॅडॅस होते. तर याचे ऑप्शन आहेत 1 खूप तहान लागते, 2 तहान लागत नाही, 3 भूक लागत नाही, 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे खूप तहान लागते. प्रश्न 11वा, इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅडॅस अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅडॅस या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. ऑप्शन 1 जठर, 2 आतडी, 3 यकृत, 4 स्वादुपिंड. तर याचं उत्तर आहे 4 स्वादुपिंड. या प्राण्याच्या इन्सुलिन हे प्राण्याच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. प्रश्न 12वा, मधुमेह या विकारात शरीरातील डॅडॅस पेशीचा नाश होतो. मधुमेह या विकारात शरीरातील डॅडॅस पेशीचा नाश होतो. ऑप्शन आहेत 1 अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर आहे 2 बीटा या पेशीचा नाश होतो. प्रश्न 13वा, प्रति 1 ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील डॅडॅश या घटकापासून प्रथिने किंवा सरकारच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते. तर याचे ऑप्शन आहेत 1 जीवनसत्व, 2 मेद, 3 क्षार, 4 पाणी. तर याचं उत्तर आहे 2 मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ. प्रश्न 14वा,
पिष्टमय पदार्थ खालीलपैकी कोणता घटक नसतो? पिष्टमय पदार्थ खालीलपैकी कोणता घटक नसतो? ऑप्शन आहेत 1 नायट्रोजन, 2 कार्बन, 3 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन. याचं उत्तर आहे 1 नायट्रोजन. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? याचे ऑप्शन आहेत 1 होमोसेपियन, 2 अंडरथल, 3 ह्युमन सेपियन, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 होमोसेपियन. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 2 पाहिला आहे. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो? तर याचे ऑप्शन आहेत 1 1965, 2 1970, 3 1983, 4 1990. तर याचं उत्तर आहे 3 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशामध्ये सर्वप्रथम चालू करण्यात आला आहे. प्रश्न दुसरा. राऊत सार्कोमा या विषाणूमुळे RSV डॅश हा रोग उद्भवतो? त्याचे ऑप्शन आहेत 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 एड्स, 4 हिवताप. तर याचं उत्तर आहे 1 कर्करोग. हा रोग राऊत सार्कोमा या विषाणूच्या मुळे कर्करोग हा उद्भवत असतो. प्रश्न तिसरा. अन्न पचनाच्या रासायनिक अभिक्रियेत कार्बनिक उत्प्रेरक कोण कार्य करते? तर याचे ऑप्शन आहेत 1 विकरे, 2 आम्ले, 3 पिष्टमय पदार्थ, 4 जीवनसत्वे. तर याचं उत्तर आहे 1 विकरे हे अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात. प्रश्न चौथा. प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स या परजीवामुळे डॅश हा रोग होतो? तर ऑप्शन आहेत 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 हत्तीरोग, 4 हिवताप. तर याचं उत्तर आहे हिवताप. हा रोग प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स या परजीवामुळे होत असतो. प्रश्न 5वा. हत्तीरोग डॅश या डास चावल्यामुळे होतो? हत्तीरोग हा डास चावल्यामुळे होतो. ऑप्शन आहेत 1 क्युलेक्स, 2 प्लाझ्मोडियम, 3 ॲनफिलीस, 4 यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे क्युलेक्स. हा डास चावल्यामुळे हत्तीरोग होत असतो. प्रश्न 6वा. ॲनफिलीस डासाची मादी चावल्यामुळे डॅश या रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते? तर याचे ऑप्शन आहेत 1 हिवताप, 2 संधिवात, 3 कर्करोग, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 हिवताप. प्रश्न 7वा. HIV या एड्स विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आम्ल आढळते? ऑप्शन आहेत 1 DNA, 2 RNA, 3 दोन्ही बरोबर, 4 दोन्ही चूक. तर याचं उत्तर आहे 2 RNA हा जनुकीय आम्ल आढळतो. प्रश्न 8वा. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅश हा रोग होतो? ऑप्शन आहेत 1 ॲनेमिया, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 उरेमिया. तर याचं उत्तर आहे ॲनेमिया. हा रोग उद्भवतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ॲनेमिया हा रोग उद्भवतो. प्रश्न 9वा. इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅश हा रोग होतो? तर ऑप्शन आहेत 1 मधुमेह, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 मधुमेह हा रोग उद्भवतो.
प्रश्न 10वा, पोलिफेलिया या मधुमेहाच्या लक्षणात वजन खूपच कमी होते, तर पोलिडिप्सिया या मधुमेहाच्या लक्षणात डॅश होते. तर ऑप्शन आहेत: 1 खूप तहान लागते, 2 तहान लागत नाही, 3 भूक लागत नाही, ऑप्शन 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे 1 खूप तहान लागते. प्रश्न 11वा, इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. ऑप्शन आहेत: 1 जठर, 2 आतडे, 3 यकृत, 4 स्वादुपिंड. तर याचं उत्तर आहे 4 स्वादुपिंडामधून इन्सुलिन हे प्राण्याच्या अवयवातून स्रावणारे संप्रेरक आहे. प्रश्न 12वा, मधुमेह या शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. मधुमेह या विकारामध्ये शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. ऑप्शन आहेत: 1 अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे बीटा या पेशीचा नाश होत जातो. प्रश्न 13वा, पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो. तर ऑप्शन आहेत: 1 नायट्रोजन, 2 कार्बन, 3 ह्युमासेफिया, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 नायट्रोजन हे पिष्टमय पदार्थामध्ये नसतात. प्रश्न 14वा, मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. त्याचे ऑप्शन आहेत: 1 होमो सेपियन, 2 अंडरथल, 3 ह्युमन सेपियन, 4 यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे 1 होमोसेपियन या नावाने मानवाला ओळखले जाते. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, पित्ताशय साठवलेल्या पित्तांचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता. पित्ताशय साठवलेल्या पित्तांचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता. ऑप्शन आहेत: 1 यकृत, 2 पित्ताशय, 3 स्वादुपिंड, 4 लहान आतडे. तर याचं उत्तर आहे 1 यकृत. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 3 पाहिलेला आहे आणि त्यामधील 15 प्रश्न हे अत्यंत परीक्षेच्या उपयुक्त असणारे असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हालाही पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होत जाईल. तरी धन्यवाद.